बंधू अशोक खरात प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू. 6व्या गुन्ह्यातील कोठडी संपल्यानं पुन्हा सुनावणी. लैंगिक अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यात देण्यात आली होती 3 दिवसांची पोलीस कोठडी. एसआयटी पुन्हा खरातची पोलीस कोठडी वाढवून मागणार. नाशिकच्या टीसीएस कंपनीच्या प्रकरणात फरार निदा खानच्या आरोपींशी संपर्क काय? मोबाईल तपासात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड. नोकरी सोडल्यानंतरही निदा खान आरोपींशी सतत संपर्कात. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो व संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती. टीसीएस धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावर 27 एप्रिलला होणार सुनावणी. अटकपूर्व जामिनासाठी निदा खानचा कोर्टात अर्ज. कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली. महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली माहिती. 34 अल्पवयीन मातांप्रकरणी चौकशी सुरू होताच डॉक्टर वर्ग सावध. मनपाकडून सर्व प्रसूतिगृहातील वर्षभरातील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू. महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन. लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा. बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार. बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना. आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती. सोलापुरात अनेक अल्पवयीन मुली माता झाल्याचं उघड झाल्यानंतर शिफारस. परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता. सरकारमधल्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती. अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढणार असल्याची शक्यता. तर शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार. शेतकरी कर्जमाफी 25,000 कोटींची असण्याची शक्यता. धीरेंद्र शास्त्रींची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली भेट. अनिसे शामानव यांची भूषण गवई यांच्यावर टीका. गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये, शामानव यांची टीका. स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे. आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे. तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला. श्याम मानव यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. भूषण गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सवाल. श्याम मानव कोण होता ते सांगणार आहे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात. त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई धीरेंद्र शास्त्री यांना भेटतात. अंधश्रद्धेला विरोध करणारे अंधश्रद्धेला समर्थन करणाऱ्यांना का भेटतात? काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा सवाल. श्याम मानव यांच्या विधानाचंही वडेट्टीवारांकडून समर्थन. कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिश वृत्ती, याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी. सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते. जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ. धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? खासदार संजय राऊतांचा सवाल. शिवाजी महाराज कधीही थकले नाहीत, कधी चुकले नसल्याचे संजय राऊतांचं विधान. हे जे काही महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं. धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचं समर्थन कुणीही करणार नाही. मात्र शिवरायांबाबत बोलण्याआधी संजय राऊतांनी माफी मागावी. शिवरायांबाबत बोलण्याचा राऊतांना नैतिक अधिकार नाही. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन कुणीही करत नाही. परंतु संजय राऊत, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले होते, त्याबद्दल अद्याप देखील माफी मागितलेली नाही.
शिवाजी महाराजांबाबत कुणीही वादग्रस्त विधान करू नये, अशी विधानं खपवून घेतली जाणार नाहीत. मंत्री आशिष शेलार यांचा इशारा. त्यांचं वक्तव्य मी ऐकलेलं नाही, मला माहिती नाही, त्याचा संदर्भही मला माहीत नाही. त्यावर मी एवढंच म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आणि त्यांची प्रतिमा ही इतकी मोठी आहे, त्याच्यावर कोणीही भाष्य आणि अपमानित करण्याचं काम करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा मराठा संघटनांकडून निषेध. शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी केलं आंदोलन. धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी. आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेटसुद्धा झालेली नाही आहे. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारताचे केंद्रामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा काढलं नाही. संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत. अमरावतीत राजकमल चौक येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन. शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात निषेध आंदोलन. शिवाजी कोण होता हे पुस्तक हातात घेऊन केली घोषणाबाजी. गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराजांवर 40 वर्षांपूर्वीचं पुस्तक लिहिलंय. शिवाजी कोण होता या पुस्तकात कुठेही शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगितला नाही. आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करा, खासदार संजय राऊतांची मागणी. 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. गोविंदराव पानसरे यांचं 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये कुठेही छत्रपतींची बदनामी नाही. आम आदमी पार्टीचं ऑपरेशन लोटस वगैरे झालं नाही असे पळ काढणारे अनेक नेते प्रत्येक पक्षात असतात. आमच्याकडील 40 आमदार दुसऱ्या पक्षात पळून गेले. ईडीची धाड पडल्यानं राघव चड्ढा भाजपात केल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा. आपचं काय ऑपरेशन लुटस बिटस काय झालेलं नाही आहे. असे भगवडे प्रत्येक पक्षामध्ये असतात, राजकारणामध्ये असतात. आता आमच्याकडून 40 भगवडे गेले मेंदीच्या नेतृत्वाखाली, ते पळपुटेच आहेत ना. राघव चड्ढाचं नाव तुम्ही घेताय किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य लोक आहेत, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ते घाबरले, ते पळून गेले. ही 2019 साली काँग्रेससोबत सरकार स्थापन करणारे संजय राऊतच पळपुटे. संजय राऊतांच्या टीकेला नवनाथ बन यांचं उत्तर. 2024 सालच्या विधानसभेत जनतेनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याची करून दिली आठवण आणि त्यामुळे गद्दार कोण हे स्पष्ट झाल्याचे बन यांचं मत. 2019ला युती तोडून हिंदुत्वादाशी गद्दारी करून काँग्रेस सोबत जे गेले त्याला भगोडापणा म्हणतात, त्याला पळपुटे म्हणतात. आणि तुम्ही अशा पद्धतीनं अजितदादांचा, एकनाथजी शिंदे यांचा भगोडा म्हणून उल्लेख करतायत. हे भगोडे नाहीत, हे गद्दार नाहीत, तर खुद्दार आहेत. यांनी दाखवून दिले की 2024ला जनतेच्या मनामधून, जनतेतून कोण निवडून येऊ शकतं. मुंबईतल्या परळमधल्या केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या मंगलप्रभात लोढांच्या मागणीवर संजय राऊतांची टीका. लोढा यांनी त्यांच्या ट्रम्प टॉवरचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टॉवर करावं, खासदार संजय राऊतांचा टोला. अशा मागणीला अर्थ नाही. मंगलप्रभात लोढा हे एक बिल्डर आहेत, त्यांचे एक ट्रम्प टॉवर नावाचं टॉवर आहे. काय ट्रम्प टॉवर, आधी त्याचं नाव बदला आणि त्या ट्रम्प टॉवरचं छत्रपती शिवाजी महाराज टॉवर असं नाव करा. अहिल्यानगरच्या राहुरीत निकालाआधीच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार पडले मतदान. शहर आणि तालुक्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी लावले बॅनर. पंढरपुरात भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारकांकडून विकास कामांची पाहणी. आजी माजी आमदारांनी, नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत केली विकास कामांची पाहणी. विकास कामं वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना. रायगडमध्ये सत्ताधारी मित्रपक्षातल्या वादात नवी भर. शिवसेना युवा सेनेचे सदस्य विकास गोगावले यांनी केला रायगड लोकसभेवर दावा. 2024ला तटकरेंना निवडून दिलं, 2029ला मी इच्छुक, गोगावलेंचा दावा. तर सध्या आम्ही समाधानी आहोत, पण संधी मिळाली तर विचार करू, गोगावलेंची माहिती. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसे आणि भाजपमध्ये मोठं खिंडार. मनसे आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.
नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर, तापमानानं गाठला 44 अंशांचा टप्पा. एप्रिलमध्येच उष्माघाताचा धोका वाढला. कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रताही वाढली. नागरिक हैराण. पुढील महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज. विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती. काल अकोला, अमरावतीत 45.6 डिग्री सेल्सिअस तर वर्ध्यात 45.5 डिग्री सेल्सिअस तापमान. बुलढाण्यात 68 वर्षांनंतर विक्रमी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर काल नागपूर आणि चंद्रपुरातही 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाढत्या उन्हामुळे सिंचन प्रकल्प आणि तलावांनी गाठला तळ. धरणातील पाणी साठ्यातही मोठी घट. हिंगोली जिल्ह्यातल्या वड तलाव परिसरात चिंताजनक चित्र. पाण्यासाठी वन्य प्राण्यांची मोठी भटकंती. वन विभागाकडून विविध ठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांना पाणी सोडल्याचा दावा. वन विभागाचं अपयश दाखवणारं हे चित्र समोर. जळगाव मनपाकडून प्रमुख रस्त्यावर पाण्याची फवारणी करून थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न. जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर. नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा देण्यासाठी पालिकेचा प्रयत्न. जळगावात वीज रोहित्राचं तापमान नियंत्रित करण्यासाठी महावितरणनं लावले कूलर. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्र जळून खाक होत असल्याच्या घटना. ग्रो मोर कंपनीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश. शेकडो ठेवीदारांचे 500 कोटी रुपये पैसे परत मिळणार. भूपेंद्र सावळे आणि कंपनीच्या 25 खात्यांची रक्कम गोठवली. आता कंपनी संबंधी 5 वित्तीय संस्थांच्या शिरसगाव, शिर्डी आणि नांदुर्खी येथील 6 मालमत्ता जप्तीचे आदेश. गडचिरोलीच्या अहेरीतील मुख्याधिकाऱ्यांवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा ठपका. कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे राज्य शासनाला पत्र. अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेत रुजू झाल्याचा आरोप. यवतमाळच्या अकोला बाजार परिसरातील कारेगाव शेतशिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा. 6 जणांना अटक. वरुड कारेगाव रस्त्यावरील प्रकार उघडकीस. अटक केलेले 5 जण वाशिम जिल्ह्यातून असून 1 जण आर्णी येथील असल्याची माहिती समोर. रायगडच्या लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणातील आरोपी अनीस मोहम्मद खान मालदारला अटक. पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश. 6 दिवसांपासून आरोपी फरार. अनीस मालदार याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून केली होती निर्घृणपणे हत्या. भंडाऱ्यात कृषी विभागाकडून 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित. डीएपी आणि युरिया या अनुदानित खतांच्या विक्री नियमांच्या उल्लंघनाबद्दल कारवाई. 24 विक्रेत्यांनी 212 शेतकऱ्यांना 20हून अधिक बॅगची केली विक्री. तपासणीत तफावत. कोल्हापुरात बिर्याणी आणि भाताच्या 521 प्रकारांचा जागतिक विक्रम. मास्टर शेफ दिग्विजय भोसले आणि अश्विनी भोसले यांच्या टीमनं एकाच वेळी केले 521 प्रकार तयार. बिर्याणी, पुलाव, खिचडी, पेठा, रिसोटो, पायला आणि सुशी अशा विविध प्रकारांचा समावेश. अगदी भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या असे टोटल 521 प्रकारचे आज आम्ही सक्सेसफुली राईस डिश बनवलेले आहेत. आणि ह्या आधी असा कुठलाही रेकॉर्ड झालेला नाही. हा रेकॉर्ड ह्याच्या म्हणजे त्याच्या स्वरूपातला पहिलाच हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. यासाठी मला माझे शेफ, माझे सिनियर्स आणि माझ्या कलिग्सचा चांगला सपोर्ट मिळाला आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक लंडन इथे नोंद होईल. कल्याण ते उल्हासनगर मेट्रो लवकरच धावणार. मेट्रो विस्तारित मार्गिकेसाठी 18,130 कोटींच्या निधीला मंजुरी. उल्हासनगर ते अंबरनाथ, बदलापूर पर्यंत मेट्रोचा विस्तार होणार. 69 लाख प्रवाशांना होणार फायदा. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पालखी महामार्गावर टोल सुरू. युवक काँग्रेसच्या रस्त्यावरती उतरत जागरण गोंधळ आंदोलन. हिंगोलीतून जात असलेल्या तळणी ते हत्ता या महामार्गाचं काम कोट्यवधी रुपये खर्चून सुरू. मात्र रस्त्यालगत गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आणि त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती. आमदार तानाजी मुटकुळेंनी खोदकाम थांबवण्यासाठी दिली लेखी तक्रार. होलार समाजाचं अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला विरोध. अनुसूचित जातीचं अ, ब, क आणि ड असं उपवर्गीकरण करू नये. अखिल भारतीय होलार समाजाचे अध्यक्ष नंदकुमार केंगार यांची भूमिका. राज्यातील होलार समाजाच्या प्रतिनिधींची पंढरपुरात विचारविनिमय परिषद. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया चाललेली आहे आणि अनुसूचित जातीचं असलेलं 13% आरक्षण विभक्त करून प्रत्येक जातीला स्वतंत्र आरक्षण देण्याची जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे, या भूमिकेचा महाराष्ट्रातला संपूर्ण होलार समाज या ठिकाणी जाहीर निषेध करत आहे. आमची होलार समाजाची जाहीर मागणी आहे
कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण या ठिकाणी होता कामा नये. बाबासाहेबांनी स्थापन केलेला एसटीचा घटनात्मक प्रवर्ग या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जातीय सलोखा या ठिकाणी अबाधित राहिला पाहिजे.